नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो आहोत सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग टॅलेंटेड इंजिनियर शरद पवार. अर्थात तुम्हाला असं वाटलं असेल नावामुळं माझंही पहिल्यांदा गोळ झालेला, पण अर्थात हेही त्यांचं नाव शरद पवार आहे आणि माझ्यामध्ये त्यांच्यासारखंच हे सुद्धा अतिशय उत्तमरित्या त्यांनी कामाला या क्षेत्रामध्ये सुरुवात केलेली आहे. स्वतः बेसिकली सिव्हिल इंजिनियर आहेत आणि गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्ट्स मध्ये त्यांची जास्त स्पेशालिटी आहे. मला कायम असं वाटतं की जे आपण म्हणतो की देश उभारणीमध्ये तरुणांचा वाटा फार मोठा आहे आणि तरुणांमध्ये तरुण इंजिनियर्सचा वाटा आहे. त्यातलेच एक तरुण इंजिनियर माझ्या सोबत आहेत की जे शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे इंजिनियर लोक करतात. तर त्यांच्याशी आता आपण थेट गप्पांना सुरुवात करूया बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमची शैक्षणिक प्रवास कसा होता, म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती आणि हा सगळा प्रवास कसा होता एकंदर, त्याबद्दल काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा माझं वडील थोडं राजकारणाचं बॅकग्राऊंड असल्यामुळं आणि कुठेतरी जरा राजकारणाचा आपल्या सिव्हिल फील्डमध्ये कुठेतरी फायदा होतोय गव्हर्नमेंटच्या कामात वगैरे. त्यामुळं जेव्हा मला कबड्डी सुद्धा फार आवड आहे. मग मी इस्लामपूरला गेल्यानंतर मग तिथं सिव्हिल कबड्डी खेळत खेळत तिथं RIT कॉलेज जवळ होतं. मग तिथं घेतलं. मग वडिलांनी वगैरे सांगितलं की आपण सिव्हिल फील्डमध्ये काहीतरी करूया म्हणून तिथं डिप्लोमा पूर्ण केला. आणि त्याच्यानंतर डिप्लोमा झाल्यानंतर सांगोला येथे फॅप्टेक कॉलेजला तिथं मी डिग्री केली. आणि डिग्री झाल्यानंतर मग आता गव्हर्नमेंटचं जिल्हा परिषदचं लायसन काढून PWDचं पण लायसन आहे माझं. तेव्हापासून जवळजवळ आता 1 वर्ष झालं माझे गव्हर्नमेंटमध्ये काम चालू आहे. व्हेरी गुड. मग आता पहिला जो प्रोजेक्ट केला कॉलेज संपल्यानंतर आणि इंजिनियर हे म्हणजे काय म्हणतो स्वतः इंडिपेंडंट इंजिनियर म्हणून, तर तो पहिल्या प्रोजेक्टचा अनुभव कसा होता? तेव्हा काय दडपण आलं, कसं काम मिळालं, कसं केलं? सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मला काम मिळालं आमच्या कवठेमंकाळ तालुक्यातील विठराजवाडी गावामध्ये छोटं काम होतं, कंपाऊंडचं होतं. त्याच्यात म्हणजे टोटल फॅब्रिकेशन वर्क होतं. तिथं भरपूर पहिल्यांदा मी माहिती काय नसल्यामुळं गव्हर्नमेंटची प्रोसेस फार मोठी असते. त्यामुळं तिथल्या एक्सपिरियन्स जो कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना पहिल्यांदा सोबत घेऊन त्यांच्याबरोबर पहिल्यांदा काम केलं. भरपूर शिकायला मिळालं पहिल्याच कामात. त्यानंतर मग हळूहळू पुढं जवळजवळ 8 ते 10 काम मी आतापर्यंत केले. आता लास्ट एक 10 लाखाचं काम मी बलगोड येथे काम केलेलं आहे तासगाव तालुक्यात. मग या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे, त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही आता ग्रामीण भागामध्ये इतक्या जाऊन काम करताय गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टवर, तर तिथं तुम्ही कदाचित असं बघितलं असेल साईटवर अनस्किल्ड लेबर किंवा अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणे बऱ्याच धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी ती हाताळता परिस्थिती? पहिल्यांदा पूर्ण कामावरती पहिल्यांदा आम्ही स्वतः उभारतो तिथं. सगळं म्हणजे मॅनेजमेंट सगळं व्यवस्थित करून नंतर आम्ही स्वतः लक्ष देऊन सगळं तिथं पहिल्यांदा लेबरांना वगैरे सांगून सगळं तिथं आम्ही स्वतः करून घेतो सर्व काम. बरोबर. दुसरं, आतापर्यंत कुठल्या कुठल्या गव्हर्नमेंट प्रोजेक्टवर तुम्ही काम केले, त्याची काही नावं किंवा सानबडे प्रोजेक्ट सांगता? आहेत. टोटल एक 8 ते 10 प्रोजेक्ट मी केलेत. पहिल्यांदा केलं ते फॅब्रिकेशन वर्क होतं कंपाऊंडचं. नंतर त्याच गावामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचं एक काम केलं. नंतर नागज येथे हँडवॉश स्टेशनचं काम केलं. नंतर तासगाव तालुक्यातील बलगोडे गावात स्मशानभूमीचं तिथं काम केलं. आणि आता माझी साईड चालू आहे देशिंग येथे. देशिंग ते डुबोली वस्ती रोड आपलं डांबरीकरणाचं काम चालू आहे. अच्छा, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वेगवेगळ्या. आता पुढचा प्रश्न तो या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक तरुण इंजिनियर म्हणून तुम्हाला जर विचारलं तर तुम्हाला काय वाटतं पुढच्या 10-15 वर्षात कुठल्या क्षेत्रावर जास्त काम केलं पाहिजे तर सांगलीचा एक सर्वांगीण विकास करणं शक्य आहे? तसं बघायला गेलं तर आमचे सांगली जिल्हा अजून डेव्हलपमेंट चालू आहे आमच्या भागात. आता अपार्टमेंट वगैरे भरपूर चालू आहेत. पण म्हणजे ती डेव्हलपमेंट जशी पुण्या मुंबई सारखी डेव्हलपमेंट आहे ती जर सांगलीमध्ये पुढच्या 10-15 वर्षात दिसायची असेल तर कुठल्या सेक्टरवर, कुठल्या फील्डवर, कुठल्या क्षेत्रांवर आता जास्त काम करण्याची गरज आहे? आता जास्त सिव्हिल क्षेत्रातच जास्त काम केलं पाहिजे आमचं सांगली जिल्ह्यात. ओके, असं तुम्हाला वाटतं? बरं. दुसरं, आतापर्यंत तुम्ही काम केलेल्या प्रोजेक्टमध्ये असा कुठला प्रोजेक्ट आहे का की ज्याच्यात काहीतरी काम करताना अडचणी आल्या, समस्या आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली, असा एखादा प्रसंग आठवतोय का?
म्हणजे आता कुठलीही भरपूर- समस्या आहे ते, कधी कामगारांची समस्या आली, तंत्रज्ञानाची समस्या आहे, निसर्गाची काहीतरी अडचण आली असेल, हा, असं हा. कधी कुठं काय घडलंय? निसर्गाची वगैरे कधी कुठल्या एखादी साईट कुठं तर अडचणीत असते, गव्हर्नमेंटचे प्रत्येक साईट कुठं तर थोडीफार अडचणीत वगैरे असतेच तिथं. त्याच्यावरती मग काय करता येईल वगैरे सगळ्यांबरोबर विचार वगैरे करून तिथं काम आपण केलं. काम हो, शोधतो, हो, हो. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? आता आम्ही माझी कामं खूप मोठी नाहीत, पण आता जे कोणतं स्टील अवेलेबल आहे त्या याच्यावरती त्याच्यावरून जास्त तुम्ही हा, हा, ठरवता, हा. बरोबर. जर आयकॉन स्टील वापरले कुठल्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही आजपर्यंत? आयकॉन जास्त जास्त नाही नाही वापरलं, वापरलं. बरं, असं काय हरकत नाही. आणि आता शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये आता तुमच्यासारखे जे तरुण इंजिनियर्स येतात, फ्रेशर्स येतात, ज्यांचं ज्युनियर्स येतात, ज्यांचं पहिलेच पाऊल आहे, त्यांना तुम्ही एक मित्र म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? ह्या क्षेत्रात महत्वाचं आहे आपण धाडस दाखवलं पाहिजे. प्रत्येक मुलं म्हणजे जास्त हे होत नाहीत, प्रत्येकाला करायची काहीतरी इच्छा असते, पण त्यांचं धाडस होत नाही. पहिल्यांदा पहिलं पाऊलच कठीण असते. त्यांना माझं एवढं सांगणं आहे की धाडस करा, पुढं झालं. हो. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर शरद पवार आणि त्यांनी सांगितलं की पहिलं पाऊल टाका. पहिलं पाऊल टाकायला थोडंसं धाडस लागतं, पण ते जर धाडस असेल तुमच्यामध्ये तर तुम्ही ते पहिलं पाऊल टाकू शकता आणि एकदा पाऊल टाकलं की ऑटोमॅटिक तुम्हाला पुढचा रस्ता मिळत जातो, वाट सोपी होत जाते आणि यश तिथं पुढे तुमची वाट बघतच असतं. पुन्हा एकदा मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी, गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टच्या मार्फत पर्यायाने देश सेवा तुमच्या हातून घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.